की जय, पवनसुत हनुमान महाराज की जय। जो मन व्यक्त करो पैसे तो सावध असता चिकीचे, यह विसरवनिया पेशे नाचू पैसे मनोरथी। प्रभो रामचंद्र भगवान की जय। रावण बोलू लागलेला आहे बाबू या मराठी लोकांमध्ये महाराजांनी सांगतात की वाच कोणतं करतात म्हणून त्यांनी आपल्या मनावर त्यांनी ताबा ठेवलाय। मनावर ताबा ठेवल्याच्या नंतर निश्चित तो गती पावल्याशिवाय राहत नाही। तसं तुम्ही जर मनावर ताबा ठेवला तर नक्की तुम्हाला हे वानर घातल्याशिवाय राहायचं नाही। हनुमंत तुम्हाला घटेल आणि परत ते बरोबर डोंगर घेऊन तुम्ही माघारी येतात असं त्यांना तो शिकवू लागलेला आहे। राजेची नाहीशी गोष्टी ऐकता ती उठा उठी उठल्या कोटीची कोटी मरण संकटी संधीला। जर एवढं काम केल्याच्या नंतर निश्चित मी तुम्हाला माझा आंतरराज्य देईल म्हणतोय। कोण? रावण काय मी म्हणतो त्या शक्तीच्या आदयामध्ये हे म्हणतोय मला, पण तिकडं मेल्याच्या नंतर याचं राजा कोणी बघायचंय कोणा त्यांना काहीतरी वाटायला लागला असं ना मनामध्ये। पण राजा आहे पण तो राजा फारच वर आहे महाराज, तो काही खाल्ल्या पटीतला नाही म्हणून त्याला प्रत्येक माणूस देत होतं। अरे पठ्ठ्यामध्ये तुम्हाला जर राजा नसतं घ्यायचं, पठ्ठ्यामध्ये मी धन तुम्हाला देईन, पैसा देईन, तुम्ही पण जा त्या हनुमंताला पकडा आणि त्या हनुमंताचा डोंगर इथं घेऊन या आणि आपल्या लंकेचा डोंगर ठेवला। पठ्ठ्यामध्ये वर्ष गेले तरी आपल्या कामाला येईल। औषधी करतात कोणी एखादा माणूस मारायला लागला आणि त्याच्यावर जर औषधाचा प्रयोग केला तर ते वाचन का नाही? त्या औषधी कशा काय झाल्याचा महत्वाचे अर्थ त्या राहूच्या हातून जे सांडलं का अमृत आहे का, त्या अमृताचे गुण त्या औषधीमध्ये उतरलेले राजा हो। आणि ती औषधी पाजल्याच्या नंतर कोणता माणूस नाही बसायचा, कसला रोग होऊ दे ना तुम्ही। आता आणल्या तर आता येत का आता आपल्याला जाऊ आपल्याला काही मिळत नाहीत का आता, असं तो रावण शिकवला गेलाय। रावण आज्ञा होता सिपाही वीर सिद्ध झाले ठाई, कंगाल टोप नवलाही कवची ती बाणली। असं रावणानं सांगितल्याबरोबर समजे सिद्ध झाले म्हणजे तयार झाले। तयार काय करायला? हनुमंतीच्या पाठीशी उड्डाण करायचंय आणि हनुमंतीला पकडायचंय। अंगावर असणारे कवच घातले कवच। आज बी जर आपल्या शासनाने जर आपल्या सैन्याला जर कवच केले ना अंगावर चिंतन केले का, मला वाटतं हे तरुण मारणार नाही, अजिबात मारणार। तसं तर जाऊ द्या, सोडून द्या, आपले बी देश काय कमी नाही। तसं जर पाहायला गेलं तर आपल्या मिलिटरीला पाकिस्तान सोबत अजिबात युद्ध करायची गरज पडली नाही, केली पण दोनच पोरीने त्यांची जिरवायची काम केली। आपल्या पोरायला काही करायची गरज लागली नाही। त्याने कवच अंगावर घातले, डोक्यावर असणारे मुकुट घातले, त्यांनी तयार झाले आणि आता हनुमंताच्या पाठीशी जायचे, त्याला अडवायचंय असं याच्याकरता तयार झाले। नाना परीची अंगारे विचित्र अलंकार भरणे, माया वेगे केले धावणे, कपी अंगवन लपटोनिया। काही माणसाला मरण जवळ आल्याच्या नंतर अंगावर सुरंगा घालतात महाराज, ते बरेच असं बऱ्याच ठिकाणी आहे। आणि मेल्याच्या नंतर काय माणसं म्हणतात अरे काल काय घातला होता, काल काय अंगावर अलंकार घातले होते। आता हनुमंताच्या पाठीशी जाणं म्हणजे एवढं सोपं आहे का? याला परत येईल का? त्यांनी अंगावर अलंकार सुद्धा घातले, चांगले चांगले कपडे घातले आणि एवढं नटून खेटून कोणाला मिळणार नाही ते की ह्यांना आता गेल्याच्या नंतर एवढीच बाहेर काय की म्हणून नटले आणि त्या हनुमंतीच्या पाठीशी गेले। सकाळी वेळीला कपिंद्र देवी मेघी दिवाकर, आचारी जे प्रकाश करते विवानर कवळीला। समजे राजा रावणाला लावलेले वानर हनुमंताच्या जवळ गेले आणि चौक
आक्रमित करावं आणि त्याला असं आडवं धरावं. आडवं धरल्याच्या नंतर तो सूर्य आतमध्ये वरी लपल्या जातो. खाली बिलकुल किरण खाली येत नाही. तो असं चौकून मारणाऱ्याने राक्षसाने हनुमानजीला याला टाकलेला आहे. वाचक श्यामन बारेकराव ढग धनार यमुरका